फलटणच्या कोकरे ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये डॉक्टर कोकरे यांनी चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यामुळे 11 वर्षाच्या शंभूराज संतोष राऊत याला आपला एक पाय गमवावा लागला असून कोवळ्या वयातच त्याच्यावर अपंगत्व आणणाऱ्या डॉक्टर कोकरे आणि त्यांच्या हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ऑल इंडिया दलित पॅन्थरचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। जय शिवराय, जय भीम, जय संविधान। ऑल इंडिया पॅन्थरतर्फे आज एक डॉक्टरांचं चौथा मॅटर आहे आमचा। डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे आज एका 11.5 वर्षाच्या मुलाचा पाय गमावण्यात आलेला आहे। आज हा मुलगा किरकोळ एका 2 व्हीलरच्या गाडीवरून पडल्यानंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना औषधं व काय ऑपरेशन करायला लावलं, पण त्या डॉक्टरांनी फलटणमधील कोकरे म्हणून आहे, या कोकरे हॉस्पिटल आहे आणि तो डॉक्टर स्वतः कोकरे म्हणून आहे। या कोकरे डॉक्टरानं त्याच्या कोकरे डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आज ह्यांच्या मुलाचा पाय गमावा लागलेला आहे। अत्यंत दुर्दैवी बाब आहे ही, आणि हे डॉक्टरांची 4थी-5वी तक्रार आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये आमचे मायबाप कलेक्टर साहेब यांना ही 5वी तक्रार माझी आहे की खरंच डॉक्टर लोक डिग्र्या ह्या आता आजकाल पैशामुळे मिळवत आहेत का कशा मिळवत आहेत असा आम्हाला प्रश्न पडायला लागलेला आहे। आता डॉक्टरांकडे जायचे कसे हे बी आम्हाला कळणं झालेलं आहे। तरी याचा पूर्णपणे गांभीर्याने याचं घेऊन तात्काळ यांच्यावर गुन्हा दाखल व्हावे व त्या कोकरे हॉस्पिटलच्या कोकरे डॉक्टरचं लायसन रद्द करण्याचं मागणी आम्ही आमच्या मायबाप कलेक्टर साहेबांना आम्ही दिलेलं आहे। हे कुठपर्यंत चालणार असले डॉक्टर लवकरात लवकर सातारा जिल्ह्यातनं नव्हे तर महाराष्ट्रातनं हद्दपार करा अशी आमची भूमिका राहणार आहे। हा कोकरे डॉक्टरांचे बरेच किस्से फलटणमध्ये झालेले आहेत, हे बी तुम्ही तपासू शकता, पण तात्काळ ह्या डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा येत्या 28 तारखेला 25/8/2024 रोजी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या दालनामध्ये सर्व फॅमिली घेऊन आम्ही मुलाला घेऊन बसणार आहे। याची गांभीर्याने दखल तुम्ही घ्या, एवढंच मी सांगेन। जय भीम, जय शिवराय।